माननीय जिल्हा साहेब, तुम्हाला एकच विनंती करायची आणि पहिल्यांदा तुम्ही भाजप सेनेची जी केली आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा धन्यवाद. परंतु ज्या शिवाजीनगरला तुम्ही बघितलं, तुम्ही मला पण बघितलं, स्वतः आमच्या सर्व जटूंना बघितलं, भाऊंना जोडून बघितलं आणि आम्ही तुमचेच आहोत, भाऊचे तर आहोत पण तुमचे पण आहोत. पण आज असं वाटलं आम्हाला दुपारी किंवा आमच्यासारखं सामान्य कार्य असं माहीत झालं की आमच्या तुमच्या एक नव्हे, दोन नव्हे, 3-4 निवडणुका झाल्या, त्याच्यात खासदारकी आली, तुमची स्वतःची आमदारकी आली. आम्ही सगळे तन मन धनानं आमच्या वयाचा विचार न करता, तुम्ही बघितलं असेल तुमच्याकडे काही एखादे असेल त्याचं उत्तर, आम्ही स्वतः उन्हाच्या मार्चमध्ये, नोव्हेंबरमध्ये, मेमध्ये यांची आली खासदारकीची, तुमची नोव्हेंबरमध्ये आली. आम्ही स्वतः या मताने मार्फत कॉम्प्लेट तुमच्याबद्दलचं असणारं प्रेम, तुमच्यावर असणारी आमची वयाचा विचार केल्याने आम्हाला मंडळी हसत की फक्त तुम्ही शाबास की तुम्ही रॅत घेतलं, भाऊनेला रॅत घेतलं. आज फक्त वाईट एकच वाटतं की ज्या भाऊबद्दल मी एकदा भाषण घेतो तुमच्या सातवागाबद्दल. तुमचं नातं काय? नातं म्हणावं मित्राचं, तुम्ही अगदी एकमेकाला भावासारखं वागवं, अरे तुझ्या भाषेत बोलता आणि एकदा तुम्ही एकमेकांना सूचना देता आणि आम्ही तुमच्या मागे असतो. पण आज पेच पडला की तुमचं एक नाटक तो दोरावा झाला कसा? आम्हाला तुमच्या युतीबद्दल अगदी सगळ्यांना अभिमान आहे, कारण युती झालीच पाहिजे, आपली चित्र आलेच पाहिजे. पण शिवाजीनगरसारख्या वार्डामधून किंवा प्रभागामधून तुम्ही आमच्या भाऊच्या वाट्याला किंवा आमच्या वाट्याला किंवा तुमच्याच म्हणा घरच्या वाट्याला इतकं दुःख नाही घेतात. कसं व्हायचं? आपला पक्ष कसा राहायचा? आम्ही कोणामागे चालायचं? कोणाकडे काय मागायचं? एक काळ असं इथं तुमच्यामध्ये आज आहे, आम्ही तुमच्या मागे भाऊसह आम्हाला वेगळं पडायचं नाही, पण तुम्ही आम्हाला वेगळं पडू नका. तुम्ही जे आमच्यासाठी केलं, भाऊनी जे आज रात्रंदिवस करतात त्याचं श्रेय तुम्ही आम्हाला द्या, कार्यकर्त्याला द्या, आमची काही हरकत नाही. एक भाऊ मागे जे सामान्य कार्यकर्ते त्यांना तुम्ही घेऊन चाला. साहेब, आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, हात आपला वरती आहेत, काय टाकायचं काय नाही टाकायचं या तुमच्या 5 बोटामध्ये आहेत आणि तुमची 5 बोटं आम्हाला माहिती आहेत, फार मोकळी आहेत. आतापर्यंत तुम्ही शिवाजीनगरला असो आमच्या प्रभागात मोकळेपणाने दिलं आहे. शिवाजीनगर सुंदर झालं त्याच्यामध्ये आमच्या भाऊचं 100% असेल, पण तुमचाही भरपूर वाटा आहे. म्हणून आम्ही श्रेय भाऊला देतो असं नाही, तुम्हाला पण देतो. आमची एकच कळकळीची माळ बहिणीसह जनतासह की आमच्या मागणीचा विचार करावा, आमच्या पदाला सन्मान टाकावं आणि तुमच्याबरोबर आम्हाला घेऊन चालावं. युती झाली तरी धन्यवाद, आणि नाही केली तुम्ही फक्त तुमचं पाठबळ असलं आम्ही सगळं तुमच्या पाठीमागे 2 शब्द. सन्माननीय पालकमंत्री महोदय, आमच्या आदरणीय दादांनी आज जे मनोगत व्यक्त केलं त्याला मी 100% सहमत आहे. आणि तुम्हाला आमची कळकळीची विनंती आहे, शेवटी आम्ही तुमच्या पाठीमागच सगळे आहोत, पण शिवाजीनगरला न्याय द्या आणि त्याप्रमाणे जे काही आमचे हे मागण्या असतील ते मान्य करावं ही नम्र विनंती सगळ्याच्या वतीनं आम्ही करतो. बोला हळू आणि एकदम भेट झाली. आतापर्यंत दोघं सोबत राहिले. तुमच्या राजकारणाचं नाव भाऊ सांगतात का नेहमी तुम्ही केलं, आमचं जे पूर्ण एरिया आहे तुम्ही केलं. तर आम्हाला एवढंच म्हणणं आहे की इथून पुढे पण तुम्ही सोबत राहा, आम्ही तुमचं साथ सोडणार नाही, तुम्ही पण आमचं सोडणार. आम्ही एवढं 20 वर्षापासून तुम्हाला साथ दिली, तुम्ही पण साथ द्या. महिला मंडळ पश्चिम विभागातून आमदारकीला आणि लोकसभेला आणि विधानसभेला जी लीड मिळालेली आहे ती फक्त आणि फक्त भाऊमुळं मिळालेली आहे. मला इच्छा आहे की भाऊंना एक मिनिट आमचं म्हणणं असं आहे की शॉर्टमध्ये प्रभाग क्रमांक 21 काही चर्चा आहे बाहेर. प्रभाग क्रमांक 21मध्ये एकही जागा मिळाली नाही. प्रभाग क्रमांक 21 जो आहे तो तुमच्या लोकसभेला विधानसभेला आत्ताच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त मत देणारा प्रभाग तिथं सुरुवातीपासून काम करणारे नागरिक. प्रभाग 20मध्ये 2 जागा सोडल्या, उमेदवार पण त्यानंतर 27मध्ये 2 सोडल्या, 27मध्ये
तेवीस ज्या आणि शेती करताना जसं तुमचं सातारा देवळ वगैरे तुम्ही चारी जागा शिवाजीनगर तुम्ही करू नका शिवाजीनगर नसेल तर बघा शेती करायची नाही करायची तुमचा निर्णय हे आम्ही सांगावं एवढं काही आम्हाला योग्य वाटत नाही एवढं सांगतो 22 नंबरचा प्रभाग 27 नंबरचा प्रभाग आणि 21 नंबरचा प्रभाग या तिन्ही प्रभागामध्ये आपल्याला जास्तीची जागा मिळायला पाहिजे नसल जमत जागा सोडणं तुम्ही तुझं मैत्री पुन्हा लढत करायला सांगा हे सगळे लोक आपल्यासोबत आहेत उद्या हे काही माणूस इथं सोडून द्यायचं कमी लोक आले तिथलच्या जो पण विरोधक असतो कोणीतरी असतो तो डिपॉझिट जर झाले शहरामध्ये फक्त लोकांच्या मनामध्ये परत अशा भावना निर्माण नाही झाल्या पाहिजे आणि हे लोक आपल्या अडीच 3 वर्षापासून हेच लोक सगळे आपल्यासोबत काम करणार आहे हे सगळे ज्येष्ठ नागरिक आपल्या सांगावर 2-2 मुंबईला आले 16 तासाचा प्रवास केला आणि हे मी बोलतो नाही हे सर्वच मला बोलतो तुम्ही योग्य तो निर्णय घ्या आणि 100% विजयाची खात्री तुम्हाला या ठिकाणी देतो आमची मागणी एवढीच आहे 21 आम्हाला माहीतच नाही भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांना कारण तुम्ही पालकमंत्री म्हणून ते लोक तुमच्याकडे परत या 22 गेले रोज पाहत असतात रोज आपण पेपरला वाचत असतात चालू आहे चालू आज बैठक झाली चर्चा निष्फळ झाली प्रत्येक बैठकीला जंजाळ असेल मी असेल पारकर असतील तुम्हाला कळलं पाहिजे की आपण नेमकं काय करू पहिल्या बैठकीला जंजाळानंच पाठवलं दुसऱ्या बैठकीपासून आपण जायला सुरुवात केली ठीक आहे चला युती करायची आपण सर्वजण युतीचे उमेदवार आहात आपल्याला शिवसेना भाजपची पुढे घ्यायची वरूनच सर्वांना सांगण्यात आलं की तुम्हाला युती केली पाहिजे आणि युतीच्या पद्धतीने बोलणी करा कुठेही तुम्ही असा आक्रमकपणा दाखवू नका त्या पद्धतीने आपण प्रत्येक वेळेला त्यांच्याशी बोलत एक लक्षात घ्या सगळ्यात जास्त पहिल्यांदा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की शिरसाट ही संभाजीनगर आहे बाकी एखाद्या ठिकाणची महानगरपालिका गेली तरी जेवढा काही फरक पडणार नाही परंतु संभाजीनगर या मराठवाड्याचं नाक आहे तर आपला भागा जिल्हा खाली उतरला नाही पाहिजे असं याची फक्त काळजी एवढं त्यांनी मला सांगितलं आणि तोच मॅसेज मी सर्वांना आमचे जे काही पदाधिकारी आहेत राजेंद्र जंजाळपासून तर शाखा प्रमुखापर्यंत सर्वांना हाच मॅसेज येत आपल्याला त्याच पद्धतीने पहिली बैठक झाली दुसरी झाली तिसरी झाली चौथी झाली 5वी झाली 7वी झाली 8वी झाली 9वी झाली किती बैठका झाल्या पाहिजेत 9 बैठका लागतात या 9 बैठका का घेतल्या आपण तुम्ही पेपरला वाचले असेल कोण मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोणी काय तरी आपण वाद घातला नाही तुम्हाला मोठा भाऊ आहे तर तुम्ही चला मोठा भाऊ चला ठीक आहे 6 आमदार आमचे 6 आमदार एक खासदार आमचा आहे 2 नगरपालिका आमच्या आहेत शहरामध्ये नगरसेवक आपले जास्त आहेत आपले 28 त्यांचे 22 तरी आपण असा विचार करतो की ठीक आहे आपल्या मतामध्ये विभाजन नको मोठा म्हणलं ते मोठं होत नाही छोटा म्हणलं ते छोटं होत नाही आपल्याला युती करायला सांगितली ना ठीक आहे तुम्हाला एक सांगतो माहितीच करू की आम्ही जेव्हा युतीला बसतो ज्या ठिकाणी असा प्रसंग आला काय करायचं जंजाळाला विचारा मी आक्रमक कसा झालो मी परवा नाही केली मी जे काय बोलतो सगळ्याकडे बोलतो तुम्हाला सर्वांना माहिती मी तिथं कुठेही रिझर्व्ह ठेवलं नाही
मला कोणताही कार्यकर्ता तोडून ह्याला तोडायचं आणि त्याला जोडायचं हे करायचं भानगडीत मी पडत नाही. तुम्हाला माहिती शिवाजीनगरमध्ये तुम्ही आल्यावर सर्वजण पाहता. मला काही कधी मी चिंता करत नाही, कारण सगळे आपलेच आहेत ना. हार राईट आणि हा लेफ्ट थोडी आपला. या माता भगिनी सगळं दरवेळेला तुमच्याकडे येतो का येतो. आणि मग या युतीची बोलणी होताना जागेचा जेव्हा प्रश्न आला त्या टायमाला असलेले जागा, मग जे काही आता बाकीचे जे जागा आहेत एमआयएम टाईपच्या ज्या जागा आहेत त्या आपण मायनस केल्या. उरलेल्या जागावर बोलणी सुरू केली. उरलेल्या जागामध्ये किती घ्यायचे ह्याच्या बाबत बोलणी सुरू केली. एक एक प्रभागावाईज आपण बोलणी सुरू केली. प्रश्न आला कुठे की ज्या मतदारसंघात किंवा ज्या प्रभागामध्ये जास्त नगरसेवक असेल त्याला जास्त वाटा भेटलं पाहिजे ना. मी त्या पद्धतीने आम्ही बोलणी सुरू केली. त्यांना 3 ऑप्शन आम्ही सांगितले. एक पहिलं ऑप्शन सांगतो, ज्या ठिकाणी ज्यांचा आमदार असेल त्यांना 60% जागा, तुम्ही 40 घ्या. ज्या ठिकाणी तुमचा आमदार आहे 60% तुम्ही घ्या, 40% आम्हाला. प्रस्ताव पसंत पडतो, नाही आवडत नको. चला सेकंड ऑप्शन, आमचे निवडून आलेले नगरसेवक किती तुमचे घेते ते बाजूला काढा. उर्वरित जागा ज्या त्या अर्धे करा. दुसरं ऑप्शन, तुम्ही हे सर्वात राजेंद्र त्या सगळ्या गोष्टी साक्षी आहेत म्हणून तुम्ही सांगा. दुसरं ऑप्शन. तिसरं ऑप्शन दिलं, निवडून येणाऱ्या जागा ज्या आहेत त्या पद्धतीने आपण जाऊ. आपण माणूस नाही, निवडून येणार जागेवर आपण लक्ष केलं तेही करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये शेवटला त्यांचं असं झालं की आम्ही जे जागा मागतो पर्सेंटेज काय, आम्ही आज मुद्दाम चॅनल वाले सगळेच आहेत. मी आता बिंदा सेक्टर बोलून घेतो म्हणजे तुम्हालाही कळायला पाहिजे की आपली बाजू चुकते कुठं का बरोबर आहे. शेवटला एक पर्याय आला. एक मोठे भाजपचे नेते माझ्याकडे आले होते घरी. त्यांनी पर्याय त्यांच्या समोर या महाशयाने सर्वांनी पर्याय दिला, तुम्ही 30 जागा लढा, बाकी आम्ही लढू. किती 87-83 पैकी 30 तुम्ही लढा, बाकीचे ते लढतील. म्हणजे किती झाले 53 ते लढतील, 30 आपण लढू. मी म्हणलं बाबा हे कोणतं गणित आहे, एक तर समजून तर सांग. पर्सेंटेज वाईज काढतं खरं तर आपण लढायचे किती 34%, त्यांनी किती लढायचे 66%. त्या नेत्यांनी त्याला सांगितलं हे कुठं कॅल्क्युलेशन असतं का असतं. म्हणजे जेवढं हे पक्ष एवढं आपण त्यांचं सर्व ते आपण मान्य करायला लागले म्हणून आपण तर 34%, आपण 66%. मग त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी जेव्हा चिडाचड झाली, जेव्हा आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे काही झालं ते मी आता इतकं उघडपणे सांगत नाही, परंतु अत्यंत आक्रमकपणे आमच्या बाजू मांडली. ते सर्व झालं. पुन्हा बैठकीला सुरुवात झाली. शेवटचा प्रस्ताव आपण त्यांच्याकडे पाठवला. शेवटचा, तुम्ही मोठे भाऊ मला जा 83 जागा तुम्ही आम्हाला 41 द्या, बाकी तुम्ही लढव. 40चा दर दिला आहोत होता, पण 41 मधले एक राहू दे, आपले एक्स्ट्रा होते. कमी जास्त कमी जर झाले तर 40 आपण लढू, 41 ते लढू. म्हणजे कोणाला मोठा भाऊ म्हणला आम्ही त्यांना. हे सर्व झाल्यानंतर प्रस्तावाला कालही 2 दिवसापासून जंजाळ असेल, जयस्वाल असेल, भुमरे साहेब असतील, पारकर असतील, 2 दिवसापासून कमीत कमी आम्ही 6-7 तास निव्वळ फोनची वाट पाहतोय, निरोप यायची वाट पाहतोय. सर्व साक्षीला सर्व आम्ही फोन नाही निरोप नाही, फोन नाही निरोप नाही. काय करायचं. एकदा जंजाळ आले फोन, नाही साहेब तू फोन पे उचला. दुसऱ्यांदा ठीक आहे दिला होतो साहेब, थोडं मिटिंग ठीक चालू आहे, 1 तासानंतर आम्ही तुम्हाला कळवतो. हे मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो. 6-7 तास काल अखेरला त्यांचं आमचं जमलं नाही. तुटायला आलं. त्यांना त्या भाषेत मी काय बोललो
जंजाळ साक्षी आहेत, मी किती त्यांची काय कशी उधळली ना ते मला माहिती, त्यांना माहिती. उधळली, डायरेक्ट उधळली. मी चिंता कशाला करू. नंतर हे झाल्यानंतर आम्ही फोन लावला एकनाथ शिंदे साहेबाला. कालची गोष्ट सांगतोय. फोन लावला एकनाथ शिंदे साहेबाला, स्पीकरवर टाकला. मी बोललो, घुमरे बोलले, जयस्वाल बोलले, जंजाळ बोलले आणि आम्ही सांगितलं की आता आपल्याला युती होणार नाही, आता आपण सेपरेट लढायला सुरुवात करायला काय हरकत नाही. कधी काल संध्याकाळी 8:30-9च्या 9:30 झाल्या कालची घटना, बरोबर. 9:30ला सांगितलं आणि आम्ही सोडून दिलं. 10:30ला सगळ्यांना म्हणलं जा आता त्याच्या त्याच्या घरी. सकाळी आपण सर्वांना बोलून आपण आपल्या आपल्या पद्धतीने फॉर्म भरायला सुरुवात. रात्री 12 वाजता एकदम माझ्याकडे 12-12:30 सीएम साहेबांना DCM साहेबांना त्यांची बैठक चालू आहे, तुमच्याशी बोलायचं. आता मी 12:30 यांना फोन करू शकत नाही. सकाळी 3:45 वाजेपर्यंत आमची चर्चा चालू. पुन्हा मुंबई सकाळी 3:45 वाजे. अखेरला एक सूत्र असं ठरवलं, शिंदे साहेबांनी सांगितलं जाऊ द्या ठीक आहे शिरसाट युती होते ना, अडलंय कुठे रे. 22 मध्ये अडले, 27 मध्ये अडले आणि 1-2 ठिकाणी त्याचं आपण त्याला सगळं करून घेऊ. 2 ठिकाणी अडले. काय काय प्रॉब्लेम काय त्याचं आपल्या 4-4 जागा पाहिजे. आपल्या नगर सुद्धा इथं बी आहे. 22 मध्ये आपण 3 आहेत, इकडं 2 आहेत. म्हणून आपल्याला त्या जागा, त्या 4-4 जागा आपल्याला पाहिजे. मैत्रीपूर्णचा 10 त्याच्या पहिल्या मैत्री कसं एक प्रश्न त्यांच्याकडून आम्हाला, आम्ही जे चाललो होतो ना, चिडलो का माहिती का स्पीकरवर काम होतो, तर त्याच्या पहिल्या मैत्रीपूर्णचा एक प्रश्न त्यांचा आणि त्याचा व्हॉट्सअप जनरलच्या पूर्वला काय आला. 12 प्रभागामध्ये आपण मैत्रीपूर्ण लढत लढू. 12 प्रभाग, त्याच्यामध्ये 12 मध्ये सगळे प्रभाग आपलेच. 12 प्रभाग म्हणजे 1248 जागेवर आपलं चाललं कुठं वांद्रा 8 जागेवर. प्रस्तावित 48 जागा. मग ते डोकं तिथं सरकलं आणि त्याच्यामुळं त्यांना मी काय बोलायचं तुम्हाला काय आता येतं सर्वात देखील बोलत नाही. मी बोललो. नंतर आम्ही शिंदे साहेबांना फोन लावले, सर्व झालं. शेवटला रात्री 12 वाजता फोन आला. नंतर सगळ्या चर्चा सुरू. सकाळी 3:45 वाजेपर्यंत मी बसलेलो. तिकडून जो दूत आला होता तो बसलेला होता. 3:45 ला असं ठरलं की ठीक आहे आपल्याला या जागेवर आपल्याला कॉम्प्रोमाइज करायचं. मग 22 आणि 27 विषय काय ठीक आहे, 22 ला 2 सोडू, 27 ला 2 सोडू. शिंदे साहेबांनी सांगितलं अरे हे 2 म्हणतात काय करायचं जास्त बरोबर आहे. ठीक आहे 2 पावलं आपण जाऊ शकतो. ठीक आहे ना. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं किती करायची थोडंसं ॲडजस्टमेंट करा. ठीक आहे साहेब, सकाळी मी आता आमच्या लोकांशी बोलतो आणि यांच्याकडून मला प्रस्ताव येऊ. हे झालं तुमचं आमचं बोलणं. परंतु स्थानिक कार्यकर्ता जो आहे, तिकडचे जे मान्यवर नेते जे आहेत, त्या नेत्यांच्या लोकांचं काहीतरी दुसरंच चालू आहे. मला त्याची कल्पना होतीच. प्रेसवाले हे सगळे उभे आहेत ना, यांनी मला विचारलं रात्री तुमची अशी बैठक झाल्याची कळालं, त्याच्याबद्दलचं तुमचं मत काय. अरे नंतर आणखी काहीतरी झालं. त्यांच्याबरोबर जे बोलून झालं मी यांना सांगू शकत नाही ना प्रश्न, कारण प्रश्न माझ्या हातात नाही, कागद माझ्या हातात नाही. मी कसं सांगू युती झाली म्हणून. तरी ही बातमी इतकी स्प्रेड झाली, सगळीकडे बातमी झाली की युती झालेली. याच्यात ही जागा तिकडे गेली, ती जागा तिकडे गेली, ती जागा तिकडे गेली, असं झालं तसं झालं. दोन्ही पक्षामध्ये गोंधळ सुरू झालेला. सकाळी जंजाळांचा मला फोन आला, शिरसाट साहेब ते आपल्याला जागा ते कसं झाल्यात काय झालं. म्हणलं राजू आणखी काही पूर्ण झालेलं नाही, आपल्याकडे प्रस्ताव आलेला नाही. 2 जागांचं इकडे सांगितलेलं आहे. शिवाजीनगर 2, 27 ला आणि 22 ला 2 असा प्रस्ताव रात्री त्यांनी सांगितलाय. आपण आणखी फायनल केलेलं नाही. थांब हो, पण ते 21 नंबरची एक जागा तिथं काय झालं
21 जंगलीची जागा ना त्याचा आपण बसून सेटलमेंट करू शकतो. चिंता करू नको, फक्त त्यांचा प्रस्ताव आपल्याला येऊ. बरोबर आहे? माझं बोललोय मी सगळं समोर बोलतोय. हे झाल्यानंतर मी सगळ्यात जाऊन आलो. काही ठिकाणी फॉर्म भरायला काही ठिकाणी लोकांना सांगितलं. मी आल्यानंतर सकाळी रात्री 4 वाजता चर्चा झाली. मला माझ्याकडे प्रस्ताव किती वाजता आला पाहिजे होता? प्रस्ताव देणारं कोण होतं? भाजप स्थानिक. त्यांनी प्रस्ताव दिला पाहिजे. प्रस्ताव किती वाजता आला माझ्याकडं? दुपारी 4 वाजता. आत्ता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ठरल्याप्रमाणे काढी करायचा प्रयत्न केला. हे म्हणतात ना काय देवळाई सातारा सोडला वगैरे, त्यांनी सोडला. 29 मध्ये 1 ओबीसी पाहिजे, 26 मध्ये 1 पाहिजे. तुम्हाला वाटलं का हे सगळं क्लिअर नाही? अरे म्हणजे काय प्रस्ताव? 27 वार्ड नंबर 1 जागा देणार, 22 मध्ये 2 जागा देणार. इतकी सगळी चर्चा झाल्यानंतर सुद्धा हा प्रस्ताव माझ्याकडे आला. म्हणजे कॉपी माझ्याकडे आहे. मी तरी प्रेसवाल्याला कुणाला दाखवली नाही, मी बोललो पण नाही. प्रेसवाले साक्षीला एक तरी शब्द बोलला आकडेबद्दल? एक शब्द बोललो नाही मी. त्यांना आत्ताही संध्याकाळी सांगितलं, मला वाटतं की तुमच्या मनामध्ये पहिल्यापासून युती करायचं नाही असं मला खात्री होत चालली. तुम्हाला युतीच करायची नाही, आम्हाला तुम्हाला टांगतं ठेवायचंय आणि ऐन क्षणाला सांगायचं की आमचं तुमचं जमत नाही. म्हणजे आपले फॉर्म भरले गेले. तू जिंदाबाद तू मुर्दाबाद याच्यासाठी नाही. आपण तत्वाने भांडणारे लोक आहोत. कुणालाही काय मिळव. त्या 22 नंबर मध्ये कुणाला सीट द्यायच्या त्या जंजाळांना सांगितलं तू ठरव. 27 मध्ये कुणाला द्यायच्या तू ठरव. हे तुम्ही ठरवा. मध्यामध्ये कुणाला सीट द्यायच्या प्रदीप जयस्वालला सांगितलं तू ठरव बाबा, काही टेन्शन नको. पश्चिम मध्ये कुणाला सीट पाहिजे निश्चित आहे, माझा अधिकार आहे, मी ठरवतो. परंतु ठरवताना सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन ठरवत असतो, ही माझी पद्धत आहे. म्हणून मी त्याच्याशी कधीही तुम्ही हे समजू नका की आपण कुणावर अन्याय करायला चालतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी कधीही माणूस डोळ्यासमोरून ठेवून काम करत नाही. मला तर माझ्या स्वभावातच नाहीये ते. एखादा बापान झालं काहीतरी आता आपणच सर्व काही करू हे कधीही माझ्या डोक्यात आलं नाही, येणार पण नाही. म्हणून ही जी काही सांगितलेली स्टोरी आहे ही आताही आताच्या घडीला सुद्धा 4 वाजता जेव्हा ते आले 4:30 ला इथून गेले, तो कागद घेऊन गेले तर आणखी इकडे आलेले नाही. म्हणजे आता आम्हाला टेन्शन हे आहे की उद्या 3 वाजेपर्यंतचा टाइम आहे. मी काय करू? उद्या वरून मला विचारलं पालकमंत्री तू आहेस ना, काय केलं तू? तुला निर्णय घेता येत नाही? म्हणून मी सर्वांना एकत्र बोलवतो आणि त्यांच्याकडून निर्णय वधून घेतो. काय करायचं ते ठरवत असतो. पण गैरसमज आपल्यामध्ये करून घेऊ नका. आपल्यामध्ये जर गैरसमज झाला ना तेच त्यांना पाहिजे. त्याची कधी तुम्ही चिंता करू नका. शिवसैनिक जो लढतो किंवा एखादा कार्यकर्ता जेव्हा उभा राहतो त्या टायमाला त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे जर आपल्याला समजलं नाही तर मग आपण कसले नेते आहात. म्हणून त्या पद्धतीने चालू आहे. त्याची तुम्ही चिंता करू नका. त्याची चिंता बिलकुल करायची नाही तुम्ही. संजय शिरसाट बोलतो तो स्पष्टपणे सर्वांसमोर बोलतो. आता हे सगळं लाईव्ह पण चाललेलं आहे. याच्यातला एकही शब्द जर खोटा असेल तर कुणी सांगावं. एकही शब्द. मग जर एवढं सर्व आपण करतो ते कशासाठी करतो? अहो आमच्या प्रभागामध्ये तुम्हाला माहिती आहे माझा पश्चिम मतदारसंघ ज्योतिनगर तुमच्या प्रभागात पश्चिम मध्ये क्रांती चौक माझ्याकडे, बाकीचा तिकडचा उल्कानगरी माझ्याकडे, सगळा हा भाग आहे. मला ज्योतिनगर मध्ये किती सीट सांगा? उल्कानगरीमध्ये 1 पण नाही, 0 हा. 21 मध्ये किती त्यांनी घेतलं सांगतो? 4. आणखी कोणतं प्रभाग? 20 मध्ये 2,
27 मध्ये एक आपल्याला 3 त्यांना अशी तुम्ही करेल मला ते आवडेल. हे मी माझ्या ताई शांत 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 एक मिनिट शांत शांत राहा. सगळं कर त्याला तुमच्याच मनात मी बोलतोय. कुणाचे आहे ते म्हणता सांग. प्रभाग कोणाचे आपले दिले किती मला त्रास नसेल होत. सगळे आपले तिथं काही कार्यकर्तेच नाही पण तरी आपण मान्य का करतो माहिती का? मी म्हणतो चला एक एखादं पाऊल पुढं मागे होऊ शकतं, होऊ दे ना. तुम्हाला अख्खे प्रभाग पाहिजेत 9, आम्हाला अख्खे प्रभाग मिळतात 4. 4 चौक 16, 9 चौक 16 कुठं 36 कुठं. ही अवस्था या पद्धतीने जे चाललंय ना त्याला आम्ही सुद्धा समाधानी नाहीये. म्हणून निर्णय घेताना मी तेवढं साथ टाकतील तुम्हाला सांग. माझ्या मनाला पटलं नाही मी ते करणार नाही. मनाला पटलं तेही वरचं सांगा बाबा हे असं असं आता याच्यानंतर काय करायचं ते तुम्ही ठरवा. पद्धत आहे ना आपल्याकडे. जिल्हा प्रमुख आहे, जिल्हा प्रमुखांनी जिल्हा प्रमुखाला पटलं नाही, जिल्हा प्रमुखांनी त्याची काय खंत व्यक्त केली, आमदारांनी केली, खासदारांनी केली, पालकमंत्री म्हणून मला बी काय मन आहे की नाही, मला खंत व्यक्त करायचा अधिकार आहे की नाही, मी करू शकतो की नाही करू शकतो. माझी खंत व्यक्त करतोय मी. आणि मी जेव्हा खंत व्यक्त करतो त्या टायमाला जर त्यांनी आपल्या पद्धतीने केलं नाही तरी मी तुम्हाला सांगतो या सर्वांचा एक लक्ष आपल्याकडे यासाठी होतं. आताही मला वाटतं तुम्ही काय जिल्हा प्रमुखाचं बोलणं करून दिलं एकनाथ शिंदे साहेब. तो एक माणूस एकटा माणूस या सगळ्या गोष्टीचे आमचे सगळे फोन अटेंड करणं, आमच्याशी बोलणं, आम्हाला ते युतीमध्ये मार्गदर्शन करणं, हे सगळं तो एकटा माणूस. मी 4 वाजेपर्यंत जगलो तुम्ही तुम्हाला सांगितलं मोठमोठ्या हुशारानं, परंतु ते सुद्धा 4 वाजेपर्यंत लागलेच नाही. ते झोपले सगळे 7 वाजता. त्या माणसाच्या त्यांनी सांगितलेल्या आदेशाचा पालन म्हणून तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही हे कधीही मनातून आणू पण नका. आपल्याला मजबूतीने पुढे जायचंय. फक्त निर्णय व्हायला थोडे जे काय लेट होतं थोडा बहुत जो लेट होतं त्या लेटची फक्त आता आपल्याला जास्त वेळ वाट पाहता येणार नाही. उद्या फक्त 4 तास फॉर्म भरायची. आज 10 वाजता सुरू होतं 3 वाजता बंद होणार आहे. 3च्या नंतर तुम्ही किती बोंबलले ना तुमचा फॉर्म भरला जाणार आहे ना तुम्हाला कोणी विचारणार आहे. म्हणून आम्ही हा सगळा वेळ त्याच्यात टाकतो. म्हणून तुमच्या व्यथा तुमचं सगळं म्हणणं हे मी पण ऐकतो, सर्वजण ऐकतात आणि सर्वांकडे ते जात आहे. म्हणून तुमचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यायचं काम पालकमंत्री पाहिजे. माझी ती जबाबदारी त्याची जबाबदारी आमची आणि त्या जबाबदारीनेच मी बोलतो. तुमच्यावर अन्याय काय माझ्यावर अन्याय काय अन्याय तर वेगळी काही भाषा असते ना. अन्याय तो अन्यायच आहे. तुझ्यावर झाला काय माझ्यावर झालं काय आपल्याला परत दोघावर एकच होतं. म्हणून त्याची तुम्ही चिंता करू नका. आताही आम्ही त्याची पूर्ण चालू आहे. पारकरांना काल मुंबईला पाठवलं होतं. आज रात्रीचे प्रवास करून सकाळी आले. ते सकाळपासून हे सगळं परिस्थिती पाहत आहेत आणि ते सुद्धा एक एक संदेश द्यायचं काम करतात. ते आमच्या सर्वांमधले दूत आहेत. त्यांना वस्तुस्थिती माहीत आहे आणि हे आपलं कमी त्यांचंच ऐकणार. हे त्यांना कुणाचं ऐकतील त्यांचंच ऐकणार. म्हणून देताना रिपोर्टिंग करणं यांचं काम आहे. हे बरोबर रिपोर्टिंग करतात. इथं असं झालं तिथं तसं झालं यांनी असं केलं त्यांनी तसं केलं हे सांगायचं कामच नाही. म्हणून तुमची सगळ्या बाजू या सगळ्या त्यांच्याकडे गेलेल्या आहेत. मी सुद्धा साहेबांशी पहिला आता बोललो नंतर पार्टीला सांगितलं जंजाळाशी पूर्ण करून दिलेलं आहे. एक आपल्यामध्ये फक्त धुळी नका पाहू. आपल्यामध्ये एकदा रेस पडली काच एकदा तडकली त्याला काही केलं की जॉईंट होणार नाही. म्हणून ती जॉईंट काच तडकू देऊ नका एवढी तुम्हाला विनंती आहे. बाकी काम आमच्यावर सोडा. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. एवढ्या सगळ्या थंडीमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये जोरजोरात घोषणापत्री आले होते. जिंदाबाद काही जरी झालं पक्ष आपला आपण तुम्ही सर्व आपले आणि आपल्यामध्ये केवढी ताकद आहे हे आता शहरांनी सुद्धा पाहिलं की शिवसैनिक आणखी शिवसैनिकांसारखं आहे आणि हीच खरी शिवसेना आहे.
अवश्य शिवसेना म्हणजे संभाजीनगर त्याच्यातले वाघामध्ये ती धमक आहे, तीच धमक आहे. आपलं काय उभा मामू झालेलं नाहीये, तुम्ही त्याची चिंता करू नका. आम्ही बोलतोय योग्य तो आणि चांगला निर्णय घ्यायचं काम मी जरूर करेन. माझ्याकडून चुकलं तर मी माफी मागायला सुद्धा कमी करणार नाही. मी मला आपलं मनोबल द्यायचं त्यांना. आपला मेन संदेश त्याच्यासाठी आम्हाला भेंडी कुठे भेंडी कुठे भेंडी ज्या बैठका होत्या त्या बैठकीमध्ये तातडीने काही निष्पन्न न झाल्यामुळे असा प्रकार होतो. मग कुणावर अन्याय, कुणावर आणखीन काही जागेबद्दल कमी जास्त पराभव जे झालेला आहे त्याचा हा परिणाम. आणि हा इथं आज यांनी दाखवला. परंतु शहरामध्ये अनेक ठिकाणी शिवसैनिक घेतलं की रात्री मी कमीत कमी 4 वाजेपर्यंत, सकाळच्या 4 वाजेपर्यंत आम्ही बोलणी केली. फक्त एका कागदावर तो प्रस्ताव लिहिणे आणि आमच्याकडे पाठवण्यासाठी त्यांना जवळपास 8 तासाचा विलंब लागला. दुपारी 4 वाजता तो प्रस्ताव आमच्याकडे आला आणि त्याच्यातही काही त्रुटी त्यांच्याकडून राहिल्या. त्या त्रुटी दुरुस्त करायला पुन्हा त्यांना ते वापस पाठवले. परंतु आता जर पाहिलं तर आतापर्यंत त्याच्यावर आणखीन त्यांची दुरुस्ती होऊन आलेलं नाही. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे आम्हाला सुद्धा कळत नाही. इतक्या लवकर एखादी दुरुस्ती करायला इतका वेळ का लागतो याचं कारण तरी समजलं पाहिजे ना. तुम्हाला वाटत नाही काही ती करावी तर नका करू. मैत्रीपूर्ण लढायचं तर मैत्रीपूर्ण सांगा. परंतु जर युती झाली आणि जेव्हा त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यात सहभाग नोंदवला असावे, मंत्रींचं जॉईंट प्रेस आम्हाला घ्यायची होती. परंतु आतापर्यंत ती वेळ आमच्यावर आणखीन आलेली नाही. त्यांच्या मनात काय चालू आहे तुमच्या बोलण्यामध्ये आलं असेल ना, तुम्हाला लक्षात आलं असेल ना. त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे हेच आम्हाला कळत नाही. म्हणून आता आम्ही दुधा मनस्थितीत आहोत. युती लवकर व्हावी अशा भावनेतून आजही आमची भूमिका आहे. युती झाली पाहिजे, युती चांगली व्हावी आणि आपण भगवा झेंडा फडकवावा याबद्दल दुमत नाही. परंतु ते उशीर का करतात हे आणखीन कोड्यात आहे. उद्रेक म्हणायचा, शिवसैनिकचा उद्रेक म्हणायचा का दबाव म्हणायचा? थोड्या वेळात असं ते जाताना म्हणाले आता थोडा झाली आहे का नाही झाली आणखीन तर नाही म्हणता येईल त्याला. ओके. आणखीन जोपर्यंत हातात मध्ये आमच्या लेखी येत नाही तोपर्यंत युती झाली त्यांच्या भावना व्यक्त करता याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या असलेल्या कार्यकर्त्याला निवडीसाठी त्यांचे असलेले प्रयत्न याला कधीही चुकीचा अर्थ आम्ही लावत नाही. उद्रेकाचा तुम्ही अर्थ काय घेतला, त्याचं पुढचं पाऊल तुम्ही काय टाकणार आहात? आता थोडा वेळ आम्ही वाट पाहू. आमचे सहकारी पारकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याशी त्यांनी स्वतः सगळं पाहिलेलं आहे. माझं शिंदे साहेबांचं आता 1 तासापूर्वी बोलणं झालेलं आहे. आता शिंदे साहेब जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही पुढची पावलं उचलू. असं आहे की कुठे महिला रडतायत तुमच्या कार्यालयामध्ये, हे जंजाळ नाराज आहेत. मग अशा ह्याच्यामध्ये युती करणार आहात की नाही करणार? आणि आता जर जयस्वाल म्हणाले की युती तोडूनच टाका. आता जर सकारात्मक त्यांच्याकडून प्रस्ताव आला नाही तर कदाचित मग आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल आणि हे निर्णय घेण्याच्या पूर्वी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी बोलू. त्यांच्याकडे अल्टिमेटम कारण तुमच्याकडे 4 तासात उमेदवारी. आता हे सर्व घटना जे पाहतोय या घटनेच्या गांभीर्याने एकनाथ शिंदे साहेबांनी दखल घेतलेली आहे आणि आता आम्ही 10 मिनिटानंतर पुन्हा शिंदे साहेबांना बोलू
आणि योग्य तो निर्णय घेऊ. त्यांना किती वेळ देत आहे भाजपला आता? किती वेळात आता त्यांनी वेळ- सांगावं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही वेळ त्यांना सांगता. आता वेळ देण्यासारखा राहिलेला नाहीये. अनेक लोकांना फॉर्म भरायचे तर उद्या शेवटचा टाइम आहे. जर त्यांचे फॉर्म जर सबमिट होऊ शकले नाही तर युती झाली काय नाही झाली काय ते तर बाद होतील ना. म्हणून वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला हे सर्व करावं लागेल आणि ते करण्याचं काम दोन्ही पक्षांनी करावं अशी मला त्यांची आवर्जून लास्टची कळकळीची विनंती आहे. तुमची फरफट होताना दिसते असं वाटतंय? नाही आमची थोडंसं त्यांचं ऐकावं लागतं म्हणून आम्ही त्यांना संधी देतोय. असं आहे की हे जे बाहेर लोक आले होते त्यांचं जे म्हणणं होतं ते तुम्ही ग्राह्य धरणार आहात युती करताना की काय करणार? याच भावनेमुळे तर आम्ही जिवंत आहोत. शिवसैनिक आहे म्हणून आम्ही आहोत. त्यांच्या भावना जर ग्राह्य धरल्या नाही ते काय आमच्या घरगडी थोडी आहेत.